मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील बातमी। आज आपण पंचक्रोशीत नावाजलेलं असं जगदंबा मातेचं मंदिर हे मायगाव देवीच्या गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि भव्य दिव्य असे मंदिराची स्थापना या ठिकाणी झालेली असून या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात पंचक्रोशीतील सर्व महिला बंधू भगिनी सर्व घटस्थापनेच्या घटी बसण्यासाठी येत असतात। आपण समक्ष त्या महिला व त्या घटी बसलेल्या पुरुषांकडून जाणून घेऊया की त्यांना या 9 दिवसात काय त्रास झालेला आहे आणि त्यांची येथील जे प्रशासकीय किंवा ट्रस्टी असतील किंवा ज्यांचं यावर जे भगत मंडळी आहे यांनी यांचा किती। आज घटस्थापनेचा 7वी माळ आहे देवीची, बरोबर। तर आपल्याला 7 दिवस झालेले आहे मंदिरात येऊन। तर इथं आल्यापासून तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि पावसामुळे आणि जे सभागृह तुम्हाला जे बांधून दिलेलं आहे त्यात बसले होते का तुम्ही? बसले होते, पण रात्रीला 3:30ला पाऊस आला त्यामुळे आम्ही मंदिरात आलो। मला तर अशी कल्पना आली की पहिल्या दिवसापासूनच महिला इथे बसलेल्या आहे। त्याच दिवशी तिथंच आलेले तसे तर तिथं बसले नाही। नाही म्हणजे व्यवस्थित तिथे तुमची व्यवस्था होती, पण पावसामुळे पाणी जास्त साचलं का मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला सामान ठेवता नाही आला, आम्हाला झोपता नाही आला। बाकी काही तुम्हाला त्रास येते? नाही, बाकी काही नाही। विनंती आहे का दोन्ही काळे कोल्ह्यांनी देवीच्या मंदिरासाठी सहकार्य करावं आणि शौचालयाची आणि स्नानगृहाची फार म्हणजे अडचण आहे। बारीक सगळ्या म्हाताऱ्या बायांना मुली सगळ्या बसतात ना, त्यांना नदीवर जावं लागतं। त्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे का तेवढी सोय व्हायला पाहिजे आणि बाहेर जे आहे ना ते केलेलं शेड तर त्याला कडाकडाने सुद्धा पत्रे लावून व्यवस्थित करून द्यायला पाहिजे, हे आमचं महत्त्वाचं काम आहे। आणि त्याला पुढून असं थोडं रात्रीचं गेट जरी असलं तरी चाल, म्हणजे आमचं सामान सुद्धा चोरी वगैरे जाणार नाही। आणि मेन म्हणजे ह्या वर्षी पोलीस आलेच नाही, हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक ठिकाणी देवाच्या दर्शनाच्या ठिकाणी पोलीस लोक हे बायांच्या संरक्षणासाठी असतात, ते यायला पाहिजे होते। निदान कमीत कमी आम्हाला दर्शनासाठी तरी आलेले दिसते असते, असं हे आलेलेच नाही। जो पाऊस चालू आहे त्या संदर्भात सकाळी तुम्हाला भेटायला इथं कोण कोण आलं? प्रशासकीय अधिकारी? हो, प्रशासकीय अधिकारी म्हणजे कोळपेवाडीचे निलेश आहेर आहे, आमदार साहेबांचे ते आले आणि त्यांनी आम्हाला सर्वांना नदीकाठच्या पाण्याची सूचना दिली की तुम्ही सगळं आवरून गावात या, नंतर कोणी आले तरी ते चालेल, पण पाण्याची सोय महत्वाची आहे, तर तुम्ही त्यासाठी हो पोलीस पाटील आले, निलेश आहेर आहे ते आमदार साहेबांचे ते पण आले, सगळ्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। फक्त एवढा धन्यवाद एकच सांगणं आहे की शौचालयाची आणि स्नानगृहाचे करावे, एवढं महत्वाचं आहे। आम्ही जे घटी बसायला सर्व महिला आलेले आहे ना, तर पहिल्याच दिवशी आमचे एवढे हाल झाले की ते शेड जे बांधलेले आहे अगदी कच्च्या निकृष्ट पद्धतीचं बांधून ठेवलेलं आहे तिथं, त्याच्यामध्ये एवढा चिखल आहे की आम्हाला अक्षरशः बायकांना म्हणजे पेट्या काढणं बाहेर, किंवा आमच्या 10 दिवसाचे आम्ही कपडे आणलेले होते, साड्या आणलेल्या होत्या, सर्व वल्ल्या होऊन गेल्या। आणि जे मायगाव चौफुली ते मंदिरापर्यंत जो कच्चा रस्ता आहे, आमच्यासारखे भक्त मंडळी भरपूर येणारी नाशिक, पुणे, मुंबई, अक्षरशः म्हणजे गाड्या आतमध्ये गावापर्यंत येणं सुद्धा शक्य होत नाही। तर ते पण काम झालं पाहिजे आणि शेडचं काम तर झालंच पाहिजे, आंघोळीसाठी, शौचालयासाठी। शेडमधून तुम्ही मंदिरात का आले? तर शेडमध्ये खूप चिखल झाला होता, वयस्कर महिला आहे, गारवा वगैरे, तिथं आम्ही काही बसू शकत नव्हतो तिथं, त्याच्यामुळे आम्ही मंदिरामध्ये आलो। तर मंदिरामध्ये पण मग पुष्कळ आम्हाला म्हणतात बुवा तुम्ही उपवासाचं फराळ बनवता, ठसके करतात, हे करतात, आम्हाला सर्व गोष्टीला तोंड द्यावं लागतं। तर आमचं काही मत आहे का आमची सुविधा करून द्यावा सरकारने म्हणा का गावकऱ्यांनी म्हणावा, आम्हाला एवढी अपेक्षा। पुजारी मंडळी असेल त्याच्यामध्ये, ते कोणचे पुजारी अलीकडचे असेल का पलीकडचे असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आम्हाला पुजाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करतात, नाही असं काही नाही, पण मग काही गोष्टी त्यांच्या पण हातात नसल्या कारणाने ते काही करू शकत नसेल, पण गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावं आणि आमची सोय चांगल्यात चांगली करावा। ह्या वर्षी 50 महिला, पुढच्या वर्षी नक्की 100 महिला येतील, पण सुविधा जर चांगली
संधी दिली तर नक्कीच येऊ. आणि आंघोळीची सोय नाही. आता बरेच सकाळी आमच्या आजचीच गोष्ट आहे, पाणी आलं गेलं, पूर आला अक्षरशः आम्हाला आंघोळीला जाण्याची सुद्धा भीती वाटत होती भरपूर. तर सगळ्या आमचं आंघोळीला जाण्याची भीती आणि याची पण आम्हाला सुविधा पाहिजे. बरेच म्हणतात बिबट्या इथं असं आहे. रात्रीचे आम्हाला अक्षरशः म्हणजे वयस्कर बायका किंवा सगळ्यांनाच जे काही टॉयलेट बाथरूमची सोय असते ती आम्हाला रात्रीची म्हणजे कुठं जायचं, बाहेर जायचं तर बिबट्याची भीती, कुठं जायचं. आम्ही अक्षरशः आज येतं एका महिलेने कोणी केली मला माहिती, पण शौचालय अगदी मंदिराच्या खेटून केलेली. ते योग्य वाटतं का सर्वांना? अजिबात योग्य नाही. तसं तुम्ही जर सुविधा करून दिल्या तर नक्कीच आम्ही पण त्याची पालन करू, स्वच्छता ठेवू, पण एवढं सहकार्य आम्हाला नक्की करावा. पोलीस आणि एक सांगायचं, रात्रीचं जरी आम्ही बाहेर जायचं जर म्हटलं ना तर आम्हाला अक्षरशः भीती वाटते. आम्ही शहरी लोक आहे, आम्हाला भीती वाटते. रात्रीचे दिवसाला गस्टला पोलीस येतात? नाही, पोलीस नाही, काही नाही. आम्हाला पोलीस संरक्षण सुद्धा पाहिजे. आणि हे आम्ही डागडागिने घालतो. आम्ही ठीक आहे, आम्हाला 10 दिवस अगदी आमचे देवीचे असतात म्हणून आम्ही घालतो, तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षण सुद्धा पाहिजे पोलिसांचं.